शिवसैनिकांना हात जोडायचं सुद्धा शिकवलंय आणि बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला हे पण शिकवून दिली का पायाखाली तुडवायचं की 100% त्याला आम्ही तुडवल्याशिवाय राहणार नाही. मतदारसंघात तुझ्यात हिंमत असेल तर तू कसा बंदोबस्त घे, नाही तर कसा फिरतो तेच बघतो आता. शिवसैनिक एकटा माफ करतो, दुसऱ्यांदी करतो, तिसऱ्यांदी करत होते. तेव्हा आता दुसरी वेळ झाली, आता तिसरी वेळ येऊन नाही जाणार. शिवसैनिक त्यांना जागोजागी परफेक्ट धडा शिकवतो. शिडीमध्ये पण आम्हाला जे करायचे आम्ही करणार होते. खासदार भाऊसाहेब वागचौर हे पुन्हा निवडून तर येणारच नाही. पण दुसरी गोष्ट अशी की या शिर्डीमध्ये आम्ही त्याला पाऊस सुद्धा ठेवून देणार आहे. कारण का की दुसऱ्यांनी गद्दारी केली. एक तर तो कोणाचं कामही करीत नव्हता, गेली 1.5-2 वर्ष खासदार झाला पण त्या शिवसैनिकाच्या कामाला आला नाही. कोणाचे फोन उचलले. मी स्वतः वैयक्तिक माझा कामधंदा सोडून सकाळी 8 ते रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत त्याच्या गाडीमध्ये त्याच्या संघ प्रचार केला. त्याच्यासाठी आम्ही लोकांसंग दुश्मनी घेतल्या. त्याच्यासाठी आम्ही विखे विरुद्ध बोललो, लोखंडे विरुद्ध बोललो आणि अशा माणसाने आज आमच्या संघ